या ठिकाणी 12-12-12 ला भाडेपट्टे नूतनीकरणाचं एक मुंबई बृहन्मुंबई या भागामध्ये ज्या 999 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, 99 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, 90 वर्षाच्या लीज दिल्या होत्या, यामध्ये दोन प्रकारचे धोरण होते. एक तर होतं की जे लीज लॅप्स झाली, जे लीज संपली आहे, त्यांच्याकरता एकूण रेडी रेकनरच्या 25%च्या 2% असा एक त्या ठिकाणी नियम होता. आणि लीज रिन्युअल आता सुरू लीज आहे त्यांचा वेगळा नियम होता. आता आपण सुलभ लीज संपली त्यांना लीज रिन्युअल करायची त्यांना एक सारखा नियम केलेला आहे. त्याचंही या ठिकाणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई बृहन्मुंबई या भागातल्या लीज होल्डर्ससाठी समांतर धोरण या ठिकाणी केलेलं आहे. याची परवानगी आपण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 यामध्ये ही जे त्या ठिकाणी मुदत आहे ती 31 डिसेंबरला संपतात आहे, सवलतीची मुदत. आणि त्यामुळे आता आपण शासन निर्णय केला आहे की शासन अधिसूचना दिनांक 4/3/2025 अन्वये प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भाडेपट्टे कब्जा हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा नियम 2025 नुसार भोगवटदार वर्ग 1-2 मधून वर्ग 1 मध्ये सवलतीच्या दराने रूपांतरण करण्याबाबत दिनांक 31/12/2025 पर्यंत असलेली मुदत 1 वर्षाने वाढवून 31/12/2026 पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. दुसरा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महत्वाचा भाग होता जे न्यायालयीन प्रकरण झाले आहेत किंवा नियोजन प्राधिकरणाच्या विकास योजनेत केलेले बदल असतील किंवा अशा स्वरूपाच्या भोगवटदाराच्या अवाक्यावर कारणास्तव त्यांना प्रदान केलेल्या जमिनीचा वापरास विलंब झाला असेल, कधी कोर्ट कचेरीमुळे, कधी त्या ठिकाणी आपल्या नियोजन प्राधिकरणाच्यामुळे उशीर झाला, कधी त्या ठिकाणी अवाक्यावरची परिस्थिती निर्माण झाली, जसं कोरोनाचा काळ आला मधल्या काळात. अशा याच्यामध्ये या नियम 3 मध्ये उपनियम 1 मध्ये 3(1)(अ) मध्ये जमिनीच्या वीज प्रयोजनासाठी 5 वर्षापर्यंतच्या वापराबद्दलची जी अट आहे ती शासनाला जर खात्री पटली की ही अट ही या ठिकाणी शिथिल करणे गरजेचं आहे, तर शासन ती अट शिथिल करू शकेल. म्हणजे अवाक्यावर परिस्थिती निर्माण झाली तर 5 वर्षाची अट हे शिथिल करू शकेल, असाही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं आणि दुसरं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक दशकापासून शासकीय जमिनीवर जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, अध्यक्ष महोदय आपणही या ठिकाणी सूचना दिली होती, गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांना ज्या इमारती मोडकळीस आल्या त्या खाजगी स्वयं पुनर्विकासाशिवाय मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे आपण जी 5%ची 25% सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे, पण जे स्वयं विकास करायचा असेल, स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना 5% फक्त पैसे आपण घेत होतो, पण त्यामध्ये प्रीमियम रेडी रेकनरच्या. पण त्याच्यामध्ये एक अट होती की 25% ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील. त्यामुळं तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहे ते काही नवीन ते 25% लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही, त्यामुळे ते वेगळ्याच सीमाना लागतील. आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर 25% प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोकांना द्या. त्यामध्ये आता वर्षभरात कोणीच आलं नाही, त्यामुळे ही अट सुद्धा आता काढून टाकलेली आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी 10% ते 5% केलं आणि स्वयं पुनर्विकासाकरताही 5% केलं आणि गृहनिर्माण संस्थेकरता केलं.